Hello, hello. This is the My Artifact episode number 1946. आजची तारीख आहे 24 जून 2020. वाजले आता रात्रीचे 10:30. आज काय झालं, आज ठरवलं होतं की आज मी शूट करणार ॲज अ स्पोर्ट्स साठी थोडेसे व्हिडिओज वगैरे बनवीन बा. तर त्याच्यासाठी मी आज शूटिंगला गेलो. आज सकाळी 7 वाजता बोलवलं होतं मी रजत आणि संकेत. सो त्यांचे फुटबॉल स्किल्स मी रेकॉर्ड केले. ओके, व्हेरियस अँगल आणि माझे जेवढे काही यांनी असेल त्यांच्या स्किल्स मी रेकॉर्ड केला. नंतर मी जे सांगितलं ते पण मी रेकॉर्ड केलं, म्हणजे असं करावं तुम्ही वगैरे. आणि इट विल गुड या. आज म्हणजे इट वॉज लाईक फर्स्ट टाइम मी फुल फ्लेजेड कोणता प्रोजेक्ट हातात घेतला. तर तेव्हा मला माहीत पडलं की किती सारे प्रॉब्लेम येतात या ड्युरिंग द एडिटिंग किंवा ड्युरिंग आपण जेव्हा फिल्म मेकिंग कडे वळतो तेव्हा. या बाकायदा मी काल स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली होती. या म्हणजे मला कोणकोणते शॉर्ट्स हवे आहे यासाठी मी माझ्या बुकवर लिहिलं होतं. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की ते शॉर्ट विसरून गेलो वगैरे. ओके, ते शॉर्ट म्हणजे जे मी बुक मध्ये लिहिले गेले ते पूर्ण शॉर्ट मी घेतले. ओके, बट जेव्हा एडिटिंग टेबलवर बसलो तेव्हा मला माहित पडलं की मी जे शॉर्ट्स घेतले ते आहे तर बरोबर, बट ते कमी झाले. या ऍक्च्युली जे शॉर्ट्स पाहिजे होते बहुत सारे पाहिजे होते. इट वॉज टू मच. म्हणजे समजा जर आपल्याला 1 मिनिट आपल्याला ऍटलिस्ट 1 मिनिटाची एडिटिंग करायची असेल ना, तर 1 मिनिटाच्या एडिटिंगसाठी ऍटलिस्ट तुझ्यापाशी 10 ते 15 मिनिटाचा रेकॉर्ड्स पाहिजे. 10 ते 15 मिनिट फॉर 1 मिनिट. ओके, कारण 10 ते 15 मिनिट टू मच झाले. 1 मिनिटासाठी ऍटलिस्ट 3 ते 5 मिनिट हवं आहे. या म्हणजे 3 ते 5 मिनिट. व्हॉट इज 3 ते 5 मिनिट? 3 ते 5 मिनिट यू लाईक 3 ते 5 मिनिट तुझा रेकॉर्ड डेटा. ओके, मग त्याला तू एडिट करून छोटे छोटे पार्ट करून मग तू त्याला प्रोजेक्ट मध्ये आणतो ना, तर तेव्हा नाही का ते खूप छोटं छोटं बनून जाते. या सो माझा हा हिशोब नव्हता. यामध्ये मला याच्याबद्दल फारसं माहितच नव्हतं, कारण ऍक्च्युअली मी आज फर्स्ट टाइम या प्रोजेक्टवर म्हणजे पहिल्यांदाच याच्यावर काम केलं. तर त्यामुळे मला असं रिअलाइज झालं की किती सारे प्रॉब्लेम येतात ड्युरिंग द एडिटिंग किंवा ड्युरिंग द एका प्रोजेक्टसाठी. येस, सो बेटर आहे की आपण खूप बारीक बारीक गोष्टी पण आपण खूप इमॅजिन करावं लागते आणि त्यानंतर ते वहीवर उतरावं लागते. आणि जेव्हा शूटिंगला जातो तेव्हा ते कॅरेक्टरला प्रॉपरली समजून सांगावं लागते आणि ते शूट पण करावं लागते. ओके, सो इट वॉज टू मच. या आज पहिल्यांदा माहित पडलं क्रिएटिव्ह काम याने काय असते. येस, क्रिएटिव्ह काम याने क्रिएटिव्ह वर्क म्हणजे आपण स्वतः काही ना काहीतरी बनवतो. या युजली आपण एव्हरीडे काही ना काहीतरी बनवतो. जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड हे पण एक क्रिएटिव्हिटीच आहे ऑफकोर्स. आता मला फारसं एफर्ट वाटत नाही याला रेकॉर्ड करण्यामध्ये, कारण इट वॉज टू ऑबियस अँड टू इझी फॉर मी राईट नाव. या बट जेव्हा आपण कोणती गोष्ट नवीन घेतो आणि त्याला एकदम बिगिनिंग पासून बनवण्याचा प्रयत्न करतो, 0 पासून बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खूप कठीण होतं. या म्हणजे जेन्युअनली माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला होता, मला पण खूप कठीण व्हायचं. मला पण नाही माहित की मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये का बोलू का नाही. येस, सेम ॲज एडिटिंग. येस, एडिटिंग किंवा एक प्रकारे माझा एकदम जो स्कोप आहे तो एडिटिंग कडे नाही आहे, ऍज अ फिल्म मेकिंग कडेच आहे. फिल्म मेकिंग म्हणजे एक प्रकारे फिल्म डिरेक्शन वगैरे. एडिटिंग हे डिरेक्शनचा एक प्रकारे पार्ट आहे. या यू हॅज टू बी नो. येस, तर मी त्याच्याबद्दल जाणून घेतलं. ओके, आणि त्याच्याबरोबर प्रोजेक्ट करत आहे. तर त्यामुळे मला नाही का एक प्रकारे माहीत पडलं की किती सारे चॅलेंजेस येतात ड्युरिंग द फिल्म डिरेक्शन किंवा एडिटिंग मध्ये. येस, सो इट वॉज टू मच. येस, म्हणजे आज मी करीब 1.25 GB चे व्हिडिओज रेकॉर्ड केले तरी कमी पडले लिटरली. येस,
आणि माझा जो व्हिडिओचा जो स्पॅन आहे, म्हणजे जो गाणं मी चॉईस केलाय ते गाणं आहे 2 मिनिट 56 सेकंड्स आहे. आणि त्याच्यामध्येच आतापर्यंत मी जेवढं भरभरून नेलं ना, तरी मी खूप जास्त काटकूट नाही केलं, कारण मी खूप काटकूट करत असतो. यस, लिटरली. कारण मी जेव्हा नाही का एडिट करतो ना, तेव्हा प्रत्येक बीट मध्ये, म्हणजे म्युझिकच्या प्रत्येक बीट मध्ये सीन चेंज करतो. येस, त्यामुळे कसं ते गाणं एकदम अलाइव्ह वाटते, एकदम जिवंत वाटते जेव्हा पाहायच्या वेळेस. येस. सो माझ्यापाशी जास्त फुटेजेस नव्हते, तर माझ्यापाशी काही चॉईसेस नव्हता. या सो अजूनपर्यंत कम्प्लीट नाही झाला ऑफकोर्स. सो इट वॉज लाईक मी सेव्ह करून ठेवलं आहे जेवढं आहे तेवढं. ओके. उद्या संध्याकाळी पुन्हा शूटिंगसाठी जाईन. आणि पुन्हा चांगले 1-2 व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड करेन. यावेळेस पूर्ण टीम सोबत वगैरे रेकॉर्ड करेन, त्यामुळे थोडंसं माहीत पडेल की कशाप्रमाणे आहे आणि कशाप्रमाणे होत आहे. सो इट विल बी बेटर वे राहील. ओके. आणि ऑल्सो इज दॅट की आता मला असं वाटतंय की आता आपलं जे व्हर्जन आहे ते 2.0 करावं लागतंय. या 2.0 याने की आता आपण ज्याप्रमाणे वागत होतो त्याप्रमाणे नाही वागायचं. या जे आपले उसूल होते, जे आपले, म्हणजे इट वॉज लाईक दॅट. राईट नाव तुला तुझ्या लाईफ मध्ये समोर वळायचं आहे, तर इट वॉज लाईक तुझ्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस आणणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि कोणते चेंजेस? सम काइंड ऑफ चेंजेस इज लाईक दॅट की जोपर्यंत तू अंटिल यू फेक इट देन यू मेक इट. या म्हणजे कधी कधी काय होते की जोपर्यंत तू दाखवत नाही की तुझ्यापाशी कोणकोणते स्किल्स आहे, लोकांना माहीत पडत नाही. या बट हे जे मी म्हणलं आणि जे सांगितलं इट वॉज कम्प्लिटली डिफरंट. याचा मिनिंग असा आहे, हा जो फ्रेज आहे ना, अंटिल यू फेक इट देन यू मेक इट, ही जी फ्रेज आहे ना, ही आजच्या जगाला लागू पडत आहे. या इट वॉज आहे 21 सेंचुरीला. व्हाय? कारण आजकाल सोशल मीडिया आहे. ओके. आणि ऑब्विसली सगळ्यांकडे सोशल मीडिया आहे, आणि सगळेच जण आपापले जे स्किल्स असले नसले काही असले, इट इज अ रिअली क्विकेस्ट वे टू पॉप्युलर युअर सेल्फ. येस, म्हणजे स्वतःला पॉप्युलर करण्याचा एक खूप चांगला तरीका आहे हे सोशल मीडिया. ओके. आणि खूप सारे जण असं करतात. मी युजली करत नव्हतो, जे की माझ्यामध्ये खूप काही क्वालिटीज होती. माझ्यापाशी मित्र आहे, त्यानंतर आम्ही टूरवर जातो, वी एन्जॉय अ लॉट, बहुत साऱ्या गोष्टी. येस. पण नाही मी कधी व्हॉट्सअपवर स्टेटस टाकत, नाही इंस्टाग्रामवर फोटो, ना फेसबुकवर फोटो, नथिंग एल्स, कुछ भी नाही. येस. म्हणजे जस्ट लाईक जे काही मी एन्जॉय करत आहे ते 5-6 जणांना, म्हणजे ज्यांच्यासोबत मी एन्जॉय करतो त्याच लोकांना माहित आहे. या अदर दॅन दॅट कोणालाच नाही माहित. म्हणजे अदर दॅन दॅट लोकांना असं वाटते की ही वॉज लाईक नॉन एक्झिस्टन्स, म्हणजे आहे का नाही. या बट आता ती फ्रेज चेंज करायची. येस, इट वॉज लाईक दॅट की करायचं आपण अपलोड. या आपण आपले फोटोज अपलोड करायचे, आपली क्रिएटिव्हिटी, आपल्याला जे वाटते ते करायचं. व्हॉट्सअप स्टेटस वगैरे, आता तू इंस्टाग्रामवर करत तर इंस्टाग्राम कर. या फेसबुक थोडंसं ऑफिशियल होते, इंस्टाग्राम थोडंसं एकदम हे होऊन जाते का खूप साऱ्या जणांना दिसतंय. बेटर आहे का तू इंस्टाग्राम कर, ज्याच्यामध्ये नाही का आपण अशाच लोकांना टार्गेट करू जे लोक आपल्यासाठी फेवरेट आहे. ओके. सो इट विल बी बेटर. ओके. हे चेंजेस आणणे इम्पॉर्टंट आहे. दुसरी कोणती चेंजेस आहे? दुसरे चेंजेस की इट वॉज लाईक दॅट की नवीन स्किल्स तुझ्यामध्ये डेव्हलप करणं, जे की सुरू आहे. ओके. फिल्म डिरेक्शन वगैरे याच्याबद्दल सुरू आहे. ओके. कारण ऍक्च्युली ज्ञान घेणं एक वेगळी गोष्ट. ओके. आणि ऍक्च्युअल मध्ये त्या ज्ञान सोबत काम करणं हे एक वेगळी गोष्ट, कारण त्याच्यामधून जो एक्सपिरियन्स भेटतो तो डिफरंट आहे. आज मी फुल डे एडिटिंग करत बसलो ना, तेव्हा मला माहित पडलं यार की किती सारे प्रॉब्लेम येतात. टू मच, बहुत सारे. यस. स्टार्टिंगला मी एडिट करायला बसलो ना, माझं डोकं आउट झालं यार, मी सुरुवात कसं करू हेच ना करून राहिलो होतं. म्हणजे मी गाणे शोधू कसं, कोणतं गाणं घेऊ वगैरे. इट वॉज लाईक दॅट की मी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नाही का मी फक्त गाणं शोधण्यातच गेले. मी ठरवलं की हे वालं गाणं घेऊ, मग त्या गाण्यावर मग मी एडिटिंग करायला लागलो. मग त्या गाण्यावर एडिटिंग करताना मग मला रिअलाइज झालं, चला या गाण्यामध्ये बीट्स असतं ना, हा गाणं चांगलं आहे पण याच्यामध्ये बीट्स नाही, तर मी सीन चेंजेस कसं करू, तर ते एक प्रकारे बोर वाटायला लागेल. तर मग मी गाणं चेंज केलं. मग त्यानंतर दुसरं गाणं घेतलं, आय फाउंड यू. ते गाणं बहुत जबरदस्त होतं, त्याच्यामध्ये बहुत सारे बीट्स होते. ओके.
देन मग मी त्या एडिटिंग करायला बसलो, त्याच्यात माहित पडलं अबे यात बहुत सारे बीट्स आहे आणि याच्यामध्ये मी फोटेजेस टाकायला गेलो आणि फोटेजेस कमी पडून जाईल या. सो इट वॉज लाईक दॅट. मग पुन्हा विचार केला, मग मी म्हटलं की स्टॉक व्हिडिओ मधून आपण तसं एडिट करायचं. म्हणजे आपण स्टॉक व्हिडिओ डाउनलोड करायचे. स्टॉक व्हिडिओ म्हणजे कसं आहे की काही साईट्स आहे जे स्टॉक व्हिडिओज ऑलरेडी अपलोड करून ठेवले त्यांच्या साईट्सवर. दे कॅन फ्री टू यूज इन एनी व्हिडिओ प्लॅटफॉर्म, म्हणजे लाईक युट्यूब वगैरे. तर तुम्ही ऍज अ एडिटिंगला वापरू शकता, इव्हन तुम्ही अपलोडही करू शकता ऍज अ युट्यूबमध्ये. ओके. तर मी त्याचा साथ घेतली आणि त्याला डाउनलोड करायला बसलो. आता एक एक व्हिडिओ डाउनलोड करायसाठी म्हणला आता झाला अति झालं एक एक व्हिडिओ डाउनलोड करणं. तर मग त्याच्यानंतर असं रिअलाइज झालं जाऊ दे, आता आपण आतापर्यंत जेवढं आलं आहे म्हणजे जे आय फाउंड यू वाला जे मॅक्सिमम बीट वाला आहे त्यालाच आपण कंटिन्यू करू. तर मी त्यालाच कंटिन्यू केला. मग हळूहळू मग थोडं माहित पडलं की हा आपण असं केलं तर बेटर राहील. म्हणजे आपण सीन चेंज नाही करू, सीन मधले शॉर्ट्स आपण एकच राहू देऊ, एका सीनचे व्हेरिएबल शॉर्ट्स राहू देऊ. म्हणजे कसं कंटिन्युअस बीट मध्ये पण राहील आणि ते चेंजेस झाल्यावर ते लोकांना पाहण्यामध्ये खूप जबरदस्त इफेक्ट येईल. तर मी तेच केलं आणि मला मग ते करण्यात मजा आली. इट वॉज रिअली अमेझिंग. यस. सांगू आता काय झालं, कसं आहे की मी संध्याकाळी 6 वाजता बसलो आणि 10 वाजेपर्यंत कंटिन्युअस एडिटिंग करत बसलो. मला माहीतच नाही, लिटरली माझ्या घड्याळावर काहीच म्हणजे लक्षच नाही का इथे 10 वाजून राहिले वगैरे, काहीच नाही. बस मी एडिट करून आलो धडधड. मला असं वाटून राहिलं की इट वॉज लाईक अर्धा घंटा झाला म्हणजे इट वॉज लाईक 6 वाजता होतं. हा इथे दिवस आहे. मग डायरेक्ट खुर्चीवरून उठून पाहतो, अरे संध्याकाळ झाली, पण संध्याकाळ झाली, अरे 10 वाजले डूड. अरे मेरे बाप. सो इट वॉज या. म्हणजे एकदा नाही का एकदा नाही का समजा तुला नाही का खूप तुझ्या आवडीची गोष्ट तुला करायला भेटली ना, तर लिटरली वेळ कसं जातो तुलाच माहित पडत नाही. या असं बका वेळ जातो. इट वॉज टू मच या. आणि खरंच आज एडिट करताना बहुत मजा आली. आणि आताही एडिट केलं असतं पण माझे फोटेजेस खतम झाले आणि गाणं अजूनपर्यंत अर्ध बाकी आहे. सो उद्या पुन्हा जाईन आणि उद्या पुन्हा फुटेजेस रेकॉर्ड करीन. सो इट विल बी बेटर की कशा वेनी राहील. आणि सो इट वॉज नाईस. येस. हे तर झालं एडिटिंग बद्दल. बट व्हॉट अबाउट मनी? या एडिटिंग तुला पैसा तर नाही बनवू देऊ शकत. तुला काही ना काहीतरी स्वतःचा पैसा तर काही ना काही बनवा लागेल म्हणजे कमवा लागेल. येस. किती वेळ तू असं आई वडिलांच्या पैशावर राहशील? येस डूड. माझ्यापाशी आता मला वाटलं ना तरी पण मी काहीच करू शकत नाही. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी आता राईट नाव कंडिशन जेवढी समजून घे तेवढी समजून घे यार. या म्हणजे आपण समजा क्रुशल फॅक्ट म्हणलं की समजा जर आपण हे करू शकतो आणि आपल्या जिद्द आहे ना आपण हे, तर आपण खूप साऱ्या लोकांना हर्ट करू यार. मी असं नाही म्हणत का आपल्याला बॉम्बेला जाणं इम्पॉर्टंट नाही आहे. ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स. आणि जे काही आहे ते आपल्याला बॉम्बेलाच आहे. बट ह्या दिवशी मी विशाल सोबत बोललो आणि त्यानंतर मला असं रिअलाइज झालं की तुला बॉम्बेला जायचं आहे, ओके ठीक आहे, प्रॉपर प्लॅनिंग तर कर. सांग ना, म्हणजे डे बाय डे तू का करशील तिथे गेल्यावर. पहिल्या दिवशी काय करशील, दुसऱ्या दिवशी काय करशील, तुझा कंटिन्जन्सी प्लॅन काय राहील, तुझं असं होईल तर का होईल, तू किती वेळ देशील त्या गोष्टीसाठी, या साऱ्या गोष्टी प्लॅनिंग तर कर. ओके. आता बघ ना, आता कोरोना आहे, कोणीच कुठे नाही गेलाय. ओके. सगळेजण आपापल्या घरात दबून आहे. ओके. म्हणजे बॉम्बेमध्ये पण लोक दबून आहे, कुठेच काम सुरू नाही वगैरे वगैरे. दॅट्स इट. कशी तरी लोक फक्त सर्व्हाइव्ह करत आहे. दॅट्स इट. ओके. तर अशा परिस्थितीमध्ये नाही का आपण बॉम्बेला जाऊ शकत नाही आणि आपण अटकून आहे. तर अशा वेळेस मध्ये तू तुझे जे स्किल्स डेव्हलप कर, तुझ्यामध्ये जे काही आहे कोर्सेस त्याच्याबद्दल जाणून घे. ओके. इट विल बी बेटर. येस. आणि हे असे छोटे छोटे प्रोजेक्ट्स नाही का हे एडिटिंग वाले हे चालू ठेव, म्हणजे जेणेकरून तुला माहित पडेल की एडिटिंग टेबलवर बसल्यानंतर कशाप्रमाणे चॅलेंजेस येतात, कशाप्रमाणे तिथे फेस करावा लागतो. ओके. आणि प्रत्येकाची एडिटिंग वेगळी वेगळी असते. येस. मी हे नाही म्हणत आहे की तुझा कॅमेरा कसा आहे, हे कसं आहे, ते कसं आहे. इट डिपेंड ऑन यू की तू कशाप्रमाणे काम करतो. राईट. सो येस. सो अंडरस्टँड कर. ओके.
आणि कामाला लाग. ओके, मी सकाळी म्हणजे 6 वाजेपासून कंटिन्यूस होतो. सो आय एम टायर्ड राईट नाऊ. ओके, सो आताच फारसंच एवढंच नाही, जास्तच नाही. So this is the end. This is the My Artifact episode number 1946. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.